तांडेल यांचं सुद्धा आगमन झालं आहे. मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि या सामन्याची सुरुवात त्यांच्या माध्यमातूनच मी सुरुवात करतो. हर्षद, काय वाटतं, आपण दोन्ही संघाचा खेळ पाहिला. मांगेला समाजामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे भाविक यांच्या माध्यमातून सुरेख खेळ पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला केवल, विशाल, करण आणि धवल यांचा सुद्धा एक सुरेख खेळ पाहिला. म्हणून हा सामना जर पाहिला तर एक प्रकारे हा अंतिम सामना असेल की हे दोन्ही संघ या चषकावर नाव कोरण्यासाठी असे दावेदार आहेत. काय वाटतं हर्षद, आपल्या माहितीनुसार गोल फरक काय असेल, कुठला संघ बाजी मारू शकेल? या दोन संघांचा विचार केला तर आताच जे आपल्या मागच्या आठवड्यात केळवा फुटबॉल असोसिएशन मार्फत जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता या दोन संघांनी. तर ह्यावरूनच आपण त्या दोन संघांची ताकद ओळखू शकतो. तर त्याच जोमाने त्याच विश्वासाने मात्र दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये अजूनही आपला संघ इकडे कायम ठेवून आहेत. आणि दोन्ही संघांचा विचार केला तर जसं आपण म्हणालात की ह्या दोन संघांमध्ये ह्या मॅचचा निकाल जे स्कोर किती होईल तर थोडंसं ते सांगणं मात्र अवघड असेल. कारण की दोन्ही संघ तुल्यबळ असे खेळाडू घेऊन ह्या मैदानाच्या आत आता आपल्याला पाहायला दिसणार आहेत. तर त्यामुळे थोडंसं मते येते ऑफसाईडच्या रूपात भावेश यांच्याकडे. मांगेला समाज संघाकडून भावेश, बॅकपास मात्र इकडे दिला जातोय. हेडर मार्फत क्लिअर केला जातोय चेंडू. पाहूया या पहिल्या सत्रात अजूनही स्कोर फलक पाहिला तर 0-0 असा गोलरहित सामना ह्या पहिल्या सत्रात. मग इकडे मैदानाच्यात आपण पाहू शकतोय पुन्हा चेंडू मांगेला समाज आपल्याच पायात नाचवतोय. मग अशीच म्हटलं नवनीत बारी यांनी मला प्रश्न केला होता की ह्या सामन्यामध्ये स्कोर काय लागेल तर मी अगोदरच म्हटलं दोन्ही संघ तुल्यबळ असल्या कारणाने दोन्ही संघ मात्र कुठलीच संधी एकमेकांना देणार नाहीये. आणि त्याचाच निकाल मला तरी वाटते हा सामना सुद्धा पेनल्टी शूटआउटच्या दिशेने जाताना असं मला तरी वाटेल. तर आपल्या केळवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि आमचे मित्र विजय तांडेल साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मी शुभ हस्ते त्यांचं स्वागत करतो आहे. त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद तांडेल साहेब. सामन्याकडे वळूया. सामना मात्र पहिल्या सत्रात आता स्कोर फलक पाहिला तर अजूनही 0-0 असा गोलरहित सामना मैदानाच्या आत आपण पाहू शकतात. मगाशीच म्हटलं दोन्ही संघ तुल्यबळ खेळून मैदानाच्यात आपण खेळताना दिसत आहेत. त्यामुळे दोन्ही संघ मात्र कुठलीच चूक करताना दिसत नाहीत. जस जसं सामना पुढे जाईल तस तसं दोन्ही खेळाडू मात्र आक्रमक होताना दिसतील. तर आता टॅकल मात्र केला जातोय. खेळाचे संघ सुद्धा आता तडजोड करताना मात्र मैदानाच्यात आपल्याला दिसणार आहे. विसर होईल पंचांची. मगाशीच म्हटलं अतिशय महत्वाचा सामना आहे आणि महत्वाचा सामना असल्या कारणाने दोन्ही संघ ते खेळाडू मात्र आता आक्रमक होताना दिसतात आणि त्याच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आत आपण पाहू शकतायत. तर एक फ्रीकिकची संधी मात्र इकडे चालून आली आहे. ते आता मांगेला समाज संघाकडून भावेश. पाहूया अतिशय महत्वाचा खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो मांगेला समाज संघाचा खेळाडू भावेश फ्रीकिक घेण्यास सज्ज. भिंत मात्र उभारली जाते जय यांच्या मार्फत. धुनत मारण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न होता परंतु हेडर मार्फत मात्र हा चेंडू क्लिअर केला जातोय आणि कॉर्नरची संधी असेल पुन्हा आता मांगेला समाज संघाला. पास केला जातोय भावेश यांना मात्र आवाज दिला जातोय त्यांचे डिफेंडर आणि सक्सेसफुली त्या आपला पास आपल्या संघ सहकार्याला देण्यात यश मात्र झालाय भावेश यांना. आणि लॉंग पास केला जातोय पुन्हा लॉंग पास मात्र केला जातोय केवल यांना.
केवळ टॅकल केला जातोय, झटापटी होते, तडजोड मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. कारण की अतिशय महत्वाचा सामना असल्या कारणाने दोन्ही संघ मात्र अतिशय आक्रमक आणि झडपड त्यांची या मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा धवल लॉंग पास करतोय जय अण्णा, तेवढा पहिला गोल, सुरेख गोल पाहायला मिळतोय तो जय यांच्या मार्फत आणि जय यांच्याकडून एक गोलच्या रूपात केएफसी संघाला मात्र इकडे आघाडी मिळवून देतोय तो. खरंच एक सुंदर काउंटर अटॅक म्हणावा लागेल. धवल यांनी जय यांना पाहिलं आणि सुरेख चेंडू पास पाहायला मिळाला धवल यांच्या मार्फत आणि त्याचा परिपूर्ण फायदा मात्र उचलला तो जय यांनी. थोडेसे फंबल मात्र झाले बांगरा समाजचे गोलरक्षक, त्यांना काही तो चेंडू समजला नाही, त्यांना वाटलं जय काही या चेंडूवर येणार नाही आणि तो त्याचाच फायदा मात्र जय यांनी उचलला आणि चेंडू अलगत ढकलून दिला गोल पोस्ट मध्ये. आणि आता स्कोअर फलक मात्र नवनीत भारी आपण म्हटलं स्कोअर बद्दल आपण विचारत होते आणि तो स्कोअर फलक मात्र आता समाज 0. जबरदस्त तालमेल आपल्याला पाहायला मिळाला त्या गोल मागे. धवल यांनी आधी चेंडू आपल्या पायामध्ये ठेवला, पाहिलं की आपला खेळाडू जय कुठे आहे, तदनंतर तो लॉंग पास केला गेला आणि हेडरच्या माध्यमातून काय सुरेख गोल संपादन केला आणि 1-0 अशी आघाडी प्राप्त करून आता केएफसी संघ थोडासा रिलॅक्स होऊन खेळेल यात काही शंका नाही. परंतु मांगेला समाज संघाकडे ती ताकद आहे आणि तसंच ताकदीने तो खेळायला हो काय प्रयत्न होता, जबरदस्त प्रत्युत्तर दिलं गेलं होतं मांगेला समाजाच्या माध्यमातून. परंतु हॅलो 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 आणि मांगेला समाज बघूया कसं प्रत्युत्तर देतोय. जसा गोल झाला तसं त्याने प्रत्युत्तर दिलं की आम्ही सुद्धा कमी नाही आहेत, आम्ही सुद्धा या रॉकी चषकावर नाव कोरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि तसाच खेळ साकार करतोय तो मांगेला समाज. हर्षद यांनी सांगितल्याप्रमाणे भावेश स्वतः अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे, ज्यांच्याकडे प्रतिभा आहे, स्टॅमिना आहे, सर्व काही आहे. हो चांगल्या पद्धतीने घुसवण्याचा प्रयत्न होता हेडरच्या माध्यमातून.
बघूया ती नामी संधी चालून आलेली आहे. हॅलो, नामी संधी चालून आलेली आहे ती मांगेला समाज संघाला. स्वतः भावेश चेंडू मागे येतोय आणि फ्री किक साकारतोय. हो, चांगल्या पद्धतीने त्याला डिफेंड केलं केवल यांच्या माध्यमातून. भिंत उभी केली गेली होती समोर आणि त्या भिंतीला भेदू शकले नाही भावेश. मांगेला समाजाचे खेळाडू. हो, आताच या गोल झाल्यानंतर थोडासा डिफेन्सिव्ह मध्ये गेलेला पाहायला मिळाला केएफए संघ, पण अटॅक मात्र मांगेला समाज संघाचा पाहायला मिळाला. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 1 केएफए 0 मांगेला समाज. हर्षद, काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला, पण थोडासा गोल नंतर थोडासा डिफेन्सिव्ह पाहायला मिळाला केएफए संघ. रणनीतीमध्ये चेंजेस पाहायला मिळाला, पण त्याला भेदून दिले नाही त्यांच्या आपल्या केएफए डिफेंडर संघानं. बरोबर नवनीत बारी, कारण की केएफए संघ जरी 1-0 आघाडीवर खेळत असताना दिसला तरी पण त्यांचं सुद्धा काहीतरी रणनीती त्यांनी मैदानाच्या उतरण्याच्या अगोदर जी काही रणनीती आखली त्या रणनीतीनुसार मला तरी वाटतं ते आता गेम करताना दिसत आहेत. कारण की 1-0 आघाडीवर असताना त्यांनी जर रणनीती आखली असेल की आपण मांगेला समाज संघ आहे आणि यांना रोखण्यासाठी 1-0 आघाडी असताना केएफए संघ कुठलीच चूक करताना दिसत नाही आणि त्याच्याच जोरावर ते मला तरी वाटतं थोडंसं त्यांना थांबवण्याचं काम मात्र ह्या आता सेकंड सत्रात सुद्धा केएफए संघ करतो की काय असं तरी मला वाटतंय. परंतु मांगेला समाज संघ मात्र अतिशय आक्रमक पवित्र घेऊन मैदानाच्या आत उतरेल, कारण की त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. त्यांच्यामध्ये तसे संघ त्यांच्यामध्ये खेळाडू अतिशय तुल्यबळ आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे कमबॅक करण्याची आणि त्याच पद्धतीने गेम प्लॅन घेऊन मात्र मांगेला समाज संघ आता आपल्याला मैदानाच्या आत उतरताना दिसणार आहे. परंतु केएफए संघाचं रणनीती आता काय असेल ह्याकडे मात्र लक्ष असेल. त्यांची रणनीती त्यांना थांबवण्याचं असेल की जो आपला स्वाभाविक खेळ आहे पुढे जाऊन मागे पुढे गेम करण्याचा जो स्वाभाविक खेळ आहे तोच करताना इकडे दिसेल का याकडे मात्र आता लक्ष असेल. तर थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजेला. सॉरी, डीजे सध्या 2 दिवस इकडे बंद असेल, कारण की जे काही आताच शासकीय दुखवटा असल्या कारणाने आपण या आयोजकांनी जे आपल्याला सूचना दिल्या आहेत त्यामुळे इकडे 2 दिवस मात्र इकडे कुठल्याच प्रकारचं गाणं किंवा डीजे वाजणार नाहीये याची तरी सर्वांनी नोंद घ्यायची. या कारणामुळे इकडे डीजे वाजवला जाणार नाहीये ही मात्र सूचना आयोजकांकडनं मात्र आपल्याला आताच मिळालेली माहितीनुसार. धन्यवाद. आपल्याला म्हणजे माहिती असेल की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय कैलासवासी अजित पवार साहेब यांचं अकस्मात प्लेन क्रॅशमध्ये अपघाती निधन झालं. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राचं ती शोककळा ही मोठी दुःखद घटना असल्या कारणानं तो शासकीय दुखवटा 3 दिवस आपण पाडतो आणि त्यामुळेच आपल्या या स्पर्धेमध्ये 2 दिवस आपलं संगीत आपलं वाजणार नाही. तदनंतर मात्र माझ्या माहितीनुसार 1 तारखेला आपलं संगीत या अंतिम दिवशी वाजलं जाईल याची रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. हर्षद, दुसऱ्या सत्राला सुरुवात होते 1-0. माझ्या माहितीनुसार केएफए संघ थोडासा जो गोल मारल्यानंतर डिफेन्सिव्ह झाला होता, त्यांनी आपला स्वाभाविक खेळ खेळल्यानंतर ते आक्रमक होतील म्हणून स्वाभाविक खेळ खेळत राहिले तर नक्कीच दुसरा गोल सुद्धा धाडला जाऊ शकतो हे माझ्या माहितीनुसार मला वाटतं. आपणास काय वाटतं? बरोबर आहे नवनीत बारी, कारण की आपण केएफए संघाचा खेळ आपण नेहमी पाहतच असतो की त्यांचा डिफेन्स करणं हा त्यांचा स्वाभाविक खेळ नाही आहे. त्यांचा नॅचरल गेम असा आहे की मागे पुढे करून आपला गोल कसा होईल याकडे त्यांचं सातत्य असतं आणि त्याच पद्धतीचा खेळ जर त्यांनी केला तर नक्कीच जो 1-0 त्यांचा स्कोर फलक आहे तो त्यांना 2-0 आपल्याला दिसू शकतो. परंतु जर आता ज्या दुसऱ्या सत्रात जर त्यांनी रणनीती जी आखली असेल, त्यांचे 7 खेळाडू आहेत तर त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली असेल, कारण की समोरचा संघ
चा खेळ त्यांना सुद्धा माहिती आहे. या अगोदर सुद्धा ह्या संघासमोर ते खेळलेले आहेत. त्यांचे प्लेयर, त्यांची रणनीती ही सर्व त्यांना माहिती आहे आणि तेच रणनीती माहिती असल्या कारणाने मला तरी वाटते KFC संघ त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतोय की काय. तर पाहूया आता त्यांनी जो रणनीती आखली ते आपल्याला आता या दुसऱ्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेलच त्यांच्या गेम मधून. तर आता दरम्यान आपण सामन्याकडे जाऊया. पुन्हा सामना असेल तो आता मांगेला समाज वर्सेस KFA. दुसऱ्या सत्रात पाहूया मांगेला समाज संघ कुठला रणनीती घेऊन मैदानाच्या आत उतरताना दिसेल, कारण की ह्या स्पर्धेमध्ये जर त्यांना कायम राहायचं असेल तर त्यांना KFA बरोबर बरोबरीत मात्र यावं लागेल, कारण की अतिशय लाख मोलाची स्पर्धा ही दोन्ही संघांसाठी आहे आणि त्याच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आत आपण पाहू शकतायत. पुन्हा चेंडूचा ताबा जातोय. भावेश पास करतो आपल्या संघ सहकार्याला, परंतु करण मात्र कुठलीच जोखीम उचलण्याची तयारी मात्र दाखवत नाहीये. तो सरळ चेंडू मात्र क्लिअर केला जातोय करण यांच्या मार्फत. पुन्हा चेंडू असेल तो मांगरा समाज संघाचा गोलरक्षक पास करतोय आपले संघ सहकारी भावेश यांना. भावेश मात्र आपले खेळाडू वर शोधतोय. लॉंग पास केलाय सुरेख, तेवढा चांगला होल्ड सुद्धा झालाय. पुन्हा पास करेल भाविक यांना. भाविक पाहूया आपलाच पायात चेंडू नाचवतोय. पुन्हा पास दिला जातोय तो मांगला समाज संघाचा सहकारी भावेश यांना. भावेश पुन्हा आपल्या संघ सहकार्याला शोधतोय. पुन्हा पास केलाय. मगाशीच म्हटलं मांगला समाज संघ मात्र कोणता तरी एक नवीन गेम प्लॅन घेऊन मैदानाच्या दोनच मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा बॅक पास केला जातोय. KFA संघ मात्र थोडस बॅक फुटला जाताना दिसतोय, कारण की त्यांचा स्वाभाविक खेळ ते आता खेळताना मैदानाच्या दिसत नाहीयेत. थोडस मांगला समाज संघाला फक्त इकडे रोखण्याचं काम मैदानाच्या KFA संघ करताना दिसतोय आणि त्याचाच फायदा मात्र मांगला समाज संघ उचलेल का ह्याकडे मात्र लक्ष असेल. एक चूक KFA संघाला बरोबरीत आणू शकते आणि मांगला समाज संघ ही या चुकीचा या संधीचा फायदा इकडे आपल्याला उचलताना दिसेल का नाही. तर पाहूया नवनीत काय वाटते. KFA संघ मात्र तुम्ही जसं म्हणालात त्यांचा स्वाभाविक खेळ आहे तो इकडे दिसत नाहीये दुसऱ्या सत्रात. ते मात्र मांगरा समाज संघाला अडवण्याचं काम मैदानाच्या KFA संघाच्या या आतापर्यंतचा खेळ पाहिला तर काय वाटतं तुम्हाला. नक्कीच मी म्हटलो की स्वाभाविक खेळ खेळणं, स्वाभाविक खेळ हा खेळल्यानंतर ती आक्रमकता KFA संघाकडे दिसते, पण ती आक्रमकता आता काही दिसत नाहीये. अटॅक जर पाहिला दुसऱ्या सत्रामध्ये तर मांगेला समाज यांची रणनीती जर पाहिली तर छोटे पास करून लॉंग पास करून आपले संघ सहकार्यांना ते पास करतायत. त्यांना माहिती आहे की पास करून छोटे छोटे पास करून आपण KFA संघाला बीट करू शकणार नाही. त्याच्यामुळे थोडीशी रणनीतीमध्ये चेंजेस केले गेले आहेत. भावेश स्वतः सरसावतोय पुढे आणि त्याच्या रणनीतीनुसार खेळ केला जातोय, परंतु KFA संघ बघूया या संधीचं कसं सोनं करतोय. एखादा अटॅक आघाडीला मजबूत करू शकतो. केवळ छोटा चेंडूवर येतोय, परंतु पंच म्हणतोय, रेफरी म्हणतोय कंटिन्यू आणि थोडस दुखापत होते. खेळच असा आहे फुटबॉलचा की जिथे दुखापत शिवाय काही घडत नाही या मैदानावरती आणि केवळ यांना थोडीशी दुखापत होते. एक अष्टपैलू खेळाडू आहे KFA संघाचा, एक आधारस्तंभ आहे खेळाडू जो दुखापत झाल्यानंतर तो जर मैदानाबाहेर गेला तर थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते KFA संघासाठी. पण बघूया तो सर्वस्व आपल्या पणाला लावेल. आता काही मिनिटं असतील, जी 15 मिनिटं आहेत शेवटच्या सत्रामध्ये ती खूप महत्वाची आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इजा बाजूला ठेवून त्याच्यामध्ये आपलं सर्वस्व 101% देण्याचा प्रयत्न करेल तो KFA संघ, कारण की मातब्बर संघ असा मांगेला समाज संघ आहे ज्यांच्याकडे आक्रमकता आहे, खेळ आहे, पासिंग आहे, लॉंग पास आहेत, बॉलर कंट्रोल आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जर एखादी संधी प्राप्त झाली तर नक्कीच ते बराबरी करू शकतात. म्हणून KFA संघ कुठली चूक घेण्याच्या प्रयत्नात नसेल. बघा चेंडूचा ताबा आहे तो गोलरक्षक मानस यांच्या पायामध्ये चेंडूला पास केला देवेंच्या बाजूने. पुन्हा एकदा स्वतः पडतोय जय आणि चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी धावपळ होते केवळ आणि स्टॉपर यांच्यामध्ये. पुन्हा ते चेंडूचा ताबा आहे. लॉंग पास केला जाईल का. लॉंग पासचा गेम खेळला जातो मांगेला समाजाकडून. छोटे पास करून लॉंग पास आपल्या खेळून पुन्हा तेच क्रॉस, परंतु संघ सहकार्याची साथ काही मिळत नाहीये. भाविक यांची भावेश हे दोन महत्वाचे खेळाडू आहेत जे पुढे सरसावलेत. मिनिटं जसजशी पुढे जात आहेत तसं प्रेशर मांगेला समाजाच्या बाजूने झुकवतो. जय यांनी पास केला आहे परंतु चुकीचा पास म्हणावा लागेल. थोडासा मिडल मध्ये झाला असता तर नक्कीच खेळाडू तिथे सरसावला होता. 29 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. पुन्हा ताबा आहे तो मांगेला समाज
मागच्या खेळाडूकडे लॉंग पास केला जातोय राईट कॉर्नरला, चेंडूला घेऊन जातोय गोलपोस्टच्या दिशेने, सेंटर केलाय, लेगला टाकण्याचा प्रयत्न होता. भावेश या खेळाडूपासून थोडस सांभाळून राहावं लागेल, या खेळाडूला तुम्हाला बांधून ठेवावा लागेल. हा खेळाडू बराबरी साधू शकतो. दुसऱ्या बाजूला भावेश, आम्ही मागल्यापासून मी आणि हर्षद तेच म्हणतो, हे दोन खेळाडू मांगला समाजाला बराबरी करून देऊ शकतो. हो, चेंडू मिळवण्यासाठी किती धावपळ होते, विशाल सरसावते पुढे, थोडीशी चूक आणि चेंडू क्लिअर केला जातो मैदानाबाहेर. याची सुद्धा आवश्यकता आहे KFA संघाला. काही कारण की हे जे 15 मिनिटं आहेत, ही 15 मिनिटं दोन्ही संघासाठी खूप महत्वाचे आहेत. दुसऱ्या बाजूला मांगेला समाज संघाला गोल मारावाच लागेल, बराबरी करावीच लागेल, तेव्हा ते या सामन्यामध्ये येऊ शकतात. चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी सरसावतात दोन्ही खेळाडू. एक स्टॉपर मांगेला समाज संघाचा, तर दुसऱ्या बाजूला विशाल स्वतः धावतोय, स्वतः स्ट्रायकर म्हणून खेळी साकारतोय, पण काही चेंडूचा ताबा काही मिळून देत नाहीये. भावेश पुन्हा एकदा बॅकला येतोय, आपल्या संघ सहकार्याला पाहतोय, छोटा पास केला जातोय. हो, काय जबरदस्त खेळ मैदानामध्ये. KFA संघ थोडासा बॅकफुटला दिसतोय, 1-0 अशा आघाडीने खेळताना KFA संघ. परंतु बघूया या खेळामध्ये एक अटॅक गोल मध्ये रूपांतरित होऊ शकतो का? लॉंग पास केलाय, कॉर्नर मध्ये सेंटर करेल का? नाही नाही नाही, आणि चेंडू सरळ मैदानाबाहेर जातो. थोडस प्रेशर जाणवतंय KFA संघाकडे, पण 1-0 अशी आघाडी आहे. थोडे क्षण गेल्यानंतर, काही क्षण गेल्यानंतर तो प्रेशर केवळ स्वतः पुढे येतो, पण गोलरक्षक सुद्धा तेवढाच ताकदीनं पुढे येतो. त्याला माहितीये आपलं आता सर्वस्व झोकावं लागेल, आपले काही मिनिटं आपल्यासाठी या टुर्नामेंटसाठी महत्वाचे आहेत, नाहीतर आपण या टुर्नामेंट मधून बाहेर पडू शकतो. ही जाणीव दोन्ही संघाला आहे. पास केला आहे, परंतु चेंडू आपल्या संघ सहकापासून दूर राहिला. चांगला पास आहे, भावेश पुन्हा एकदा स्किल दाखवतोय, चेंडूला आपल्या ताब्यात मिळवण्याचा प्रयत्न. चेंडूचा ताबा आहे, मांगेला समाज संघ सहकार्य करे, परंतु गोलला पुश करत नाहीये, गोलला टार्गेट होत नाहीये, आणि अजूनही 1-0 अशा आघाडीने आगीकूच करतोय. आमच्या बाजूला आमचे मित्र विजय तांडेल साहेब बसलेले आहेत, त्यांची सुद्धा धडकन, हृदयाचे ठोके वाढतायत, कारण की आपला संघ असल्यामुळे थोडासा हृदयाचे ठोके वाढतात, कारण की त्यांना माहिती आहे की मांगेला समाज संघ एक असा तगडा मातब्बर संघ आहे ज्याला पराभूत करणं सहजासहजी शक्य नाही. तो सेकंड हाफ मध्ये पूर्णतः बॉलावर कंट्रोल करून KFA संघाला आपल्या पिछाडी भरून काढण्यासाठी जो प्रयत्न, हो केवळ यांच्या पायामध्ये चेंडू आहे, चेंडूला घेऊन जाते आणि हा नामी संधी. हर्षद, केवळ याने थोडासा चेंडू थांबवला असता तर विशाल तिथे आगेकूच करत होता. थोडीशी घाई झाली का हर्षद? नक्कीच थोडीशी घाई झाली आहे केवळ यांच्याकडून, कारण की थोडस दडपण मात्र KFA संघाच्या खेळाडूंवर आपल्याला वारंवार दिसला. कारण की या दुसऱ्या सत्रात आपण पाहिलं तर मांगेला समाज संघाने मात्र वर्चस्व ठेवलं आहे या दुसऱ्या सत्रात, कारण की 1-0 अशी आघाडी असताना सुद्धा KFA संघ मात्र आपल्याला थोडासा बॅकफुटवर खेळताना दिसला, आणि त्याच दडपणाखाली केवळला मात्र एक सुरेख संधी चालून आली होती. हे पुन्हा एकदा संधी चालून आली होती. वारंवार संध्या मात्र चालून येत आहेत मांगेला समाज संघासाठी, परंतु त्यांना काही यश काही प्राप्त होत नाहीये. खरंच एक सुरेख खेळ मांगेला समाज संघाच्या खेळाडूकडून वारंवार होत आहेत, वारंवार अटॅक, वारंवार संध्या मात्र चालून येत आहेत, परंतु KFA संघाकडून मात्र चांगला डिफेन्स मात्र पाहायला मिळत आहे. आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये तर नेऊन ठेवला आहे, परंतु तेवढाच चांगला रोखून धरलाय. या कॉन्ट्रा अटॅकची संधी होईल का? धवल मात्र शोधतोय केवळ यांना, परंतु केवळ मात्र तिकडे तयार नव्हते. त्याचाच फायदा मात्र मांगेला समाज संघाला झाला, आणि ऑफसाईडच्या रूपात संधी जाते ती पुन्हा. स्वतः गोलरक्षक मात्र पुढे चेंडूला घेऊन येताना पुन्हा पास दिलाय. आतापर्यंतचा खेळ पाहिला तर 1-to-1 पासिंगचं प्रदर्शन करून मांगेला समाज संघ मात्र गोल करण्याच्या वारंवार संध्या मात्र चालून आल्या होत्या, परंतु मानस KFA संघाचे गोलरक्षक मात्र कुठलीच चूक त्यांच्याकडून सुद्धा होताना दिसत नाहीये. पाहूया मांगेला समाज संघ कमबॅक करेल का या सामन्यामध्ये, कारण की अतिशय महत्वाचा सामना आहे, आणि या दुसऱ्या सत्रात वेळ मात्र आता थांबायचं नाव घेत नाहीये, आणि जसजशी वेळ पुढे सरसते तस तसं मांगेला समाज संघाचे खेळाडू मात्र आक्रमक दुरूनच मारण्याचा प्रयत्न, वारंवार दुरून चान्स घ्यायचा. भावेश मात्र पाहिला, भावेशने भाविकांना पाहिला, पुन्हा सुरेख पास होईल का? पाहूया. सौरभ यांच्या पास चेंडू जातोय, पुन्हा टॅकल होऊन डिफ्लेक्ट होऊन चेंडू जाईल मांगेला समाज संघाला.
कॉर्नरच्या रूपात. तर पाहूया वारंवार आतापर्यंत जे या दुसऱ्या सत्राचा खेळ पाहिला तर मांगेला समाज संघाने मात्र पूर्णपणे वर्चस्व ठेवलंय आणि तेवढा चांगला पकडून ठेवलाय KFA संघाने. मांगाला समाज संघाला कुठल्याच प्रकारची चूक मात्र KFA संघाकडून सुद्धा झालेली नाही आहे. पाहूया भावेश बॅकपास देतोय आपल्या संघ सहकार्याला. पुन्हा भावेश पुन्हा पास करतोय आपल्या संघ सहकार्याला. सुरेख पासिंगचा प्रयत्न. पुन्हा सौरभ मग तिकडे तटस्थ उभा आहे. पुन्हा डिफेन्स मात्र होतोय. आणि ऑफसाईडची संधी मला तरी वाटते KFA संघाकडे असेल. पाहूया KFA संघ मात्र पूर्णपणे आपलं जे एफर्ट्स आहेत ते पूर्णपणे 100% टाकण्याचा प्रयत्न करतोय. कारण की अतिशय महत्वाचा सामना आहे आणि अतिशय महत्वाच्या सामन्यात 1-0 अशा आघाडीवर खेळत असताना KFA संघ मात्र कुठल्याच प्रकारची जोखीम मात्र उचलताना इकडे मैदानाच्या दिसत नाहीये. पुन्हा मांगेला समाज संघाकडे आपण वळूया. मांगेला समाज संघाला मात्र अतिशय आता जे काही थोडेसे ठराविक मिनिटं आहेत त्या मिनिटांमध्ये मात्र आपला जो काही 100% एफर्ट्स आहेत ते मात्र दाखवावे लागतील. मी मगाशी नवनीत बारी वारंवार चर्चा करतो ते म्हणजे आम्ही दोन खेळाडू भावेश आणि भाविक ह्यांच्याकडे मात्र नजरा असतील. तर काय वाटते नवनीत बारी, आता जसजशी वेळ पुढे सरकते तसतसं मात्र मांगेला समाज संघ हा अटॅकिंग मोड मध्ये दिसतोय. तर काय वाटतंय? नक्कीच हर्षद, आपण जर पाहिलं तर फुटबॉलमध्ये वेळेला खूप महत्व असतं आणि वेळ जसजशी सरसवते तशी खेळाडू जर पिछाडीवर असेल संघ तर तो आगेकूच करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण जर संधी आहे पण तेवढं चांगला डिफेंड नितेश यांच्या माध्यमातून गोलरक्षक सुद्धा वरती चढून आता या सामन्यामध्ये गोलरक्षक सुद्धा पुढे येतोय. कारण की माहिती आहे गोलरक्षक हुशार आहे. गोलरक्षक सर्व थांबवतोय. गेमला स्लो केलं जात आहे कारण 1-0 अशी आघाडी खूप मजबूत आता मानली जात आहे. कारण की वेळ आता कमी आहे आणि वेळ असल्यामुळे थोडीशी चूक आता करणं खूप महागात पडू शकते KFA संघाला. म्हणून आता चेंडूला सर्वस्व क्लिअर करण्याचा प्रयत्न करतील पण चेंडूचा ताबा जातो तो मांगला समाज या खेळाडूकडे. पुन्हा एकदा भावेश आणि भाविक ही जोडी जिथपर्यंत या मैदानात आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे काय पास केले जातात. लॉंग पास येण्याच्या माध्यमातून सुरेख बचाव पाहायला मिळाला मानस यांच्या माध्यमातून गोलरक्षक भूमिकेमध्ये. हो 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 हा गोल असू शकला असता मांगेला समाजाच्या माध्यमातून, परंतु काय गोलरक्षकाच्या माध्यमातून सेव्ह केला गेला मानस यांच्या गोलरक्षकाच्या भूमिकेतून. गोलरक्षक सुद्धा वरती चढलेला दिसले पाहायला मिळतोय. म्हणजे एक चूक गेम मध्ये परतावू शकते मांगेला समाजाला. तर एखादा चान्स मिळाला तर गोलरक्षक सुद्धा पुढे सरसावला त्याच्यामुळे दुसरा गोल होण्याची नामी संधी KFA संघाकडे आहे. सर्व खेळाडू KFA संघाचे मागे खेळतात, डी मध्ये खेळतात कारण की त्यांना माहिती आहे की काही क्षण बाकी आहेत, काही क्षण आपल्याला आता काढायचे आहेत. काही क्षणामध्ये आपल्याला चेंडू फक्त मैदानाबाहेर क्लिअर करायचा आहे. माझ्या कंपोजच्या दिशेने चेंडूला आणायचा नाहीये. रेफरी सुद्धा शिट्या वाजवत आहेत, विसल वाजवत आहेत. त्याच्यावर आता नजर असेल आणि सर्व काही चढून खेळतात. पुन्हा एकदा भावेश आपल्या संघ सायकलना पाहतोय पण तेवढं चांगलं डिफेंड पाहायला मिळते. पुन्हा एकदा भावेश तेवढा चांगला डिफेंड KFA संघाचा. विशाल चेंडूला घेऊन जातोय पण तेवढा मांगेला समाज संघाचा खेळाडू धावतोय, सरसावतोय चेंडू मिळवण्यासाठी. विशाल सुद्धा धडपड करतोय पण चेंडू आपल्या पायामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय. वेळ जाईल तेवढा खूप महत्वाचा असेल आणि विसल वाजते. विसल वाजल्यानंतर चेंडूचा ताबा असेल तो KFA संघाकडे. थोडस फ्रस्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळते मांगेला समाजाकडे. का असू नये, एक मातब्बर संघ आहे, वेळ कमी आहे आणि वेळेमध्ये पिछाडी भरून काढायची आहे तेव्हा थोडीशी धावपळ होणार, धक्काबुक्की होणार आणि थोडस आक्रमकता दाखवायला लागणार. चेंडू फ्री किक असेल, बघूया या फ्रीकचं रूपांतर पण थोडं चांगला डिफेंड. पुन्हा एकदा KFA संघ आता थोडासा टाइमपास करण्याच्या मूड मध्ये असेल. वेळ जातोय, चेंडू जेवढा आपल्या पायात राहील, आपल्या आवाक्यात राहील तेथपर्यंत आपला विजय आपण संपादन करू शकतो. तर दुसऱ्या बाजूला मांगेला समाजाचे खेळाडू भाविक आणि भावेश चेंडूचा ताबा मिळवण्याचा आटेकूट प्रयत्न करेल. काही वेळ बाकी आहे. संधी होती पण तेवढं चांगलं डिफेंड. लॉंग पास करेल का भाविक यांच्यावर नजरा उभ्या असतील मांगेला समाजांच्या संघ सहकाऱ्यांच्या गावाच्या की या टुर्नामेंट मध्ये हे दोन खेळाडू आम्हाला बराबरी करून देतील का. चांगले खेळ साकारतात मांगेला समाजाचे खेळाडू. बघूया पुन्हा एकदा लॉंग पास करण्याचा प्रयत्न पण तेवढाच धवल. काय जबरदस्त स्टॅमिना पाहायला मिळतो धवल आणि केवल यांच्या माध्यमातून. जो दोन्ही खेळाडू बायसिकल मारण्याचा प्रयत्न होता धवल यांचा
आणि चेंडू ट्रॅव्हल होतो मैदानाबाहेर. काही क्षण, काही सेकंद, काही मिनिटं बाकी आहे दुसऱ्या सत्रामध्ये. पण मांगेला समाज हार मानत नाहीये. तो सांगतोय की मिनिटं अजून आमच्या हातात आहेत. हे मिनिटं आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. या मिनिटामध्ये आम्ही काही करू शकतो. आमच्याकडे तो खेळ आहे, आमच्याकडे ती स्किल आहे, आमच्याकडे ती प्रतिभा आहे. चेंडू घेऊन जातो, गोलरक्षक पुढे आहे. डी मध्ये थोडीशी चलबचल होताना चेंडूला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता फ्री किक असेल. मांगेला समाजाकडे ही शेवटची सुवर्ण संधी असेल. ही शेवटची सुवर्ण संधी कशा पद्धतीने हाताळतोय मांगेला समाज. चेंडू घेण्यासाठी, फ्री किक घेण्यासाठी उभे ठाकल्यात भावेश आणि सौरभ. बघूया कोण घेईल का चकवेल. भिंत म्हणून उभे आहेत चिरायू आणि विशाल. हो, सुरेख प्रयत्न होता पण तेवढं चांगलं डिफेंड. पण गोलच्या डिफे नाहीये, कारण केपे संघाला माहिती आहे काही क्षण बाकी आहेत, काही मिनिटं बाकी आहेत. म्हणून डिफेंडवर जास्त भर दिला आहे. आपला सगळं खेळ सोडलाय आणि जास्त भर हा डिफेंडवर आहे. कारण आता काही क्षण आपल्याला काढायचे, चेंडूला क्लिअर करायचंय फक्त आपल्याला. चेंडू मांगेला समाजाच्या पायात द्यायचा नाहीये. हो, सौरभ स्वतः घेऊन जातो चेंडूला. कॉर्नर वरून सेंटर करेल का. धवल सरसावतोय, चेंडूला बाहेर फेकतोय, क्लिअर करतोय आणि कॉर्नर असेल ती मांगेला समाज या खेळाडूंकडे. बघूया काय होते, काय घडते, काय होते शेवटच्या क्षणाला. आणि चेंडू जातो सरळ बाहेर आणि टाळ्यांचा गजर होतोय केएफए संघाकडून, खेडेवासियांकडून, की आपला संघ अजूनही जिवंत आहे, आपला संघ आगेकूच करतोय. भली मोठी टुर्नामेंट आहे. पालघर तालुक्यात नाही तर पालघर जिल्ह्यात प्रथमतःच रॉकी तांडेल यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही रॉकी चषक राज्यस्तरीय स्पर्धा. याच्यामध्ये सर्वांना जिवंत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये केएफए संघ टाळ्यांचा गजर होतोय. जसा चेंडू बाहेर जातोय तसा टाळ्यांचा गजर होतोय आपल्या संघ सहकाऱ्यांसाठी. कारण की काही क्षण बाकी आहेत. इथे आमच्या बाजूला आमचे मित्र सुद्धा बसले, विजय तांडेल साहेब यांचे सुद्धा मी हात लावून बघतोय. तर हृदयाचे ठोके हे वाढतायत. सांगतात की आपले हृदयाचे ठोके 72 हे पडत असतात मिनिटाला. माझ्या माहितीनुसार विजय तांडेल साहेबांचे 80 ते 82 पर्यंत जात आहेत. कारण की काही क्षण बाकी आहे. आणि हा भावेश या खेळाडूला आणि विजय संपादन करतो केळवा फुटबॉल असोसिएशन. अभिनंदन. तर दुसऱ्या बाजूला मांगेला समाज संघाचं सुद्धा मी खूप खूप कौतुक करेल. काय जबरदस्त खेळ त्यांनी साकार केला आणि या फुटबॉल प्रेमींना, या